कसा आहे गुलाबजाम पिंट्या मी तुला पिंट्या म्हणलं की तो म्हण मला अवघ मम्मी पिंट्या टाकते वाकून रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या कॅमेरेमॅनचं नाव घेते 4 गडी राखून सुरतीचे मोती सुरतीचे मोती सुरतीचे मोती गुलधाव सोने या राजातले नाही सगळे आईबा म्हणतात बाई चांगली धंदाकर दिसते या आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला आणि खुशाल म्हणते नवराचं नको पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल पण मावशी मला सोन्यासारखे 17-18 लेकरं झाली आहो 17-18 धाकला पिंट्या पिंट्या आहे का समोर बसला टोपीवाला या 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 एवढाच ताप आहे हो बस भेटली एवढंच आहे पण कसं आहे हा गाव मावशी कसा बाबळीच्या खोडावर बसल्याने बसलाय जणू काय छोट्या हातीत बसलाय कसा आहे शाहरुख खान कसा आहे शत्रुघ्न सिन्हा हाय का तुमच्या जिल्ह्यात एवढा एक तरी देखना कसा आहे मावशी खोबऱ्याचा गुंड कसा आहे गुलाबजाम पिंट्या मी तुला पिंट्या म्हणलं की तो म्हण मला अवघ मम्मी पिंट्या अवघ मम्मी म्हणा अवघ मम्मी लका अवघ मम्मी म्हणतो का मुका घेतो रे पिंट्या अवघ मम्मी म्हण तेवढा हात काढ म्हणजे झालं नाही 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 पिंटू तेव ग मोबाईल वाले आत्या आत्या ग आत्या चष्मे वाले तिला टाटा कर टाटा कर टाटा कर पप्पा कसा खुश होतोय पप्पा पिंट्या आव ग मम्मी याचं वय किती असेल मावशी किती आहे आता शिक झालाय 1.25 महिना मावशी बारसं सुद्धा घातलं नाही का घालायचं पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जन्माला काय झालं मला वाटलं घाबरून वलं केलं का पण मुलकाचा जड लागतोय कुठल्या गिरणीचं पीठ खातोय काय माहिती का रामदेव बाबाचा आटा खातो र खडीला आलाय काना माझा रडतया मुळ पिंट्यानं कोंडोळे चांगले दाबले ते आज खडीला आलाय काना माझा रडतया मुळ नादिला वाया बाळाला यशोदा
राम देर ना हरी रामा ऐका मावशी भारूड 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 म्हणलं माझ्याकडे लक्ष द्या मावशी बोलू नका तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यावं म्हणून मी 3 तास नटत बसलो होतो तरी तुम्ही बोलताय तुम्ही ज्यांना बोलताय उद्या तुम्ही बोलू शकता कार्यक्रम झाल्यानंतर बोलू शकता पण उद्या सकाळी काला झाला की हाला पुन्हा काय वर्षभर काय इथं कोणी येत नाही माझ्याकडे बघा आणि माझ्याकडे लक्ष द्या म्हणाल माझ्याकडे लक्ष द्या ऐका भारूड 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 म्हणलं मावशी ओ मावशी भारूड म्हणलं की सोंग ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं माझ्याकडे लक्ष द्या काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं काहीतरी आपल्याला हसायला मिळतं या दृष्टिकोनातूनच पाहायला येतात पण बाबा ओ इकडे माझ्याकडे लक्ष द्या मावशी हे नाथांचं भारूड आहे बघा हे नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्ठास होता एवढाच उद्देश होता की बाबा या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल मावशी ह्याच्यासाठी भारूड लिहिलं तर मग मावशी भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे काय तर भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड मावशी कळालं तर भारूड आहे नाहीतर 84 लक्ष योनीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं मी नेहमी सांगत असतो की मला असं वाटतं बघा 2G गेलं 3G गेलं 4G गेलं आता 5Gचा जमाना निघाला 5Gची रेंज देऊन जर ऐकलं तर मावशी भारूड कळतं लक्ष देऊन ऐकलं तरच भारूड कळतं आणि आमचे एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको काय नको दादला काय नको म्हणतात दादला नको म्हणतात खरं सांगा मावशा हो दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा ऐका दादला म्हणजे नवरा पण कोणता नवरा नको तर आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मद मत्सर दंभानी अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको श्री संत एकनाथ महाराज या भारूडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले तो रस येथेच नाही तर मावशी कोणता रस नाही आंब्याचा रस गुळाचा रस लिंबूचा रस तर नेमका कोणता रस नाही तर लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने तो रस येथेच नाही आणि पुन्हा मग मला म्हणायचं दादा मला दादला नको देते सोडून दादा मला नवरा नको देते सोडून डॉक्टर सोनाजी कंटोळे यांच्याकडून चालू असलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून त्यांनी सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक मिळालं धन्यवाद एकदा टाळी वाजवा मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील चला एकनाथ बघा मावशी भारूड कळतंय का ए बबडे बोल नको बस शांत ऐका एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको दादला म्हणजे नवरा मला कामरूपी दादला नको मला कामरूपी नवरा नको बघा आता पॅक बसलं पाहिजे आता बघा लक्ष देऊन ऐका एकनाथ महाराज म्हणतात दादला म्हणजे नवरा कोणचा नवरा नको मला कामरूपी दादला नको मला कामरूपी नवरा नको पण मावशी मी का दादला नको म्हणते लक्ष देऊन ऐका किती दिवस झाले गेलता मोडदा फिरायला ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर ह्याला बुका लाव त्याला बुका लाव ह्याला बुका लाव त्याला बुका लाव खरं सांगा बाबा बुका लावायच्या घरी काय बायाने काय बुका खाऊन मारायचं वय
बुवा चाललं की सप्त्याला 7-7 दिवस तिकडंच. मी म्हणलं तसाच बुका लावे थेंड तुझ्या पंढरपूरच्या खाली आमच्या इकडं तुळजापुरात जाऊन कुकुलांतरी जगती आई राजा निर्गुण प्रगडली भवानी भवानी महिषासुर मर्दना लागून तापाची करावे या झाडणी भक्ता लागे तो अवश्य निर्वाणी आईचा नवविध भक्तीच्या करे नवरात्रा पोटी निराकार मागे न ज्ञानपुत्रा दरीन सद्भावी अंतरीच्या मुद्रा दंब सासऱ्या सांडेन कुपात्रा. महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी, माझ्याकडे लक्ष द्या. रोज कार्यक्रमात मावशी कुठं ना कुठं बाहेर फिरत असतो. कुठं पण कार्यक्रमाला गेलं, धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा माता माऊलीची संख्या, महिला मंडळाची संख्या जास्त असते मावशी. याचं कारण आहे 60% आरक्षण महिलांना नाही. कुठं बी जाऊ द्या, ही बी खाता काय आता साधं राहिलं नाही. मंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या त्या, त्याच्यामुळे नो टेन्शन आहे. म्हणून सर्व महिला मंडळांनी जोगा वाढत. ज्यांच्यापाशी असेल त्यांनीच कुणी सुट्टी नाही, ज्यांच्यापाशी नसेल त्यांनी शेजारने पण उसना घेऊन वाढायचा, पण जोगा वाढायचा. जर नाही वाढला उद्या सकाळी डोक्यात वाह होत्याल. पुरुष मंडळ सुट्टीच नाही, देवाचा बी न्याय घेशी तेव्हा देशी आईचा उदार. एका हाताने धर्म केला, दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे. एकदा सगळ्यांनी जोगवा वाढायचा. चला रे नारामा हो जीव धोसरला तुला पायाला अंबाबाई, तुझ्या विना जीवनाला अर्थ नाही. वर्ण वर्ण माया लावू नको ग हे रामा रामा हो. वर्ण वर्ण माया लावू नको ग अग अंबाबाई, सोडून जाऊ नको अंबाबाई, सोडून जाऊ नको पूर्ण बोधाची भरी नमी परडी अशा तृष्णेच्या पाडी नदरडी मनोविकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची भरी नमी दुर्डी. आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियला संग काम क्रोध हे जोडियले माग केला मोकळा मार्ग हा सुरंग. आल्या गेल्याचा बल्या बल्याचा कुणाचं गेलं देणं नाही. मिळालं माझी लगा
विष्णू आप्पा राघोजी कंटुले. राघुदी कणकुले यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. खाली बसून घ्या. कार्यक्रम आप्पा आपल्यासाठी ठेवलाय. कणगुले यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. ऐका, एक तास भरच कार्यक्रम होणार आहे. कृपया कोणी उठू नका. आईचा जोगबा जोगबा मा आईचा जोगबा जोगबा आईचा जोगबा आईचा जोगबा दिला जाईल देवा. अरे बघता आजची जागराची सेवा आहे. हा बघता आजची जागराची सेवा आहे. हा देवा. आज हरी जागर केला पाहिजे सगळ्यांनी. हो ना देवा. आज जन जागर केला. हा. आज जन जागरण केलं केलं. ते पुढल्या वर्षी पर्यंत जगला. होय, नाहीतर नाहीतर मधल्या मध्ये सुट्टी. बोल देवा. हा माझा एक कोड आहे. हा माझा एक कोड आहे. तुझं जर काही घोडा असला तर सोड मेन रोडला. देवा. जाऊ ते घनसांगवीला. देवा घोड नाही हो, कोड. घोडा नाही कोडा आहे वय. हा. लवकर लवकर विचार. देवा. हा माझा एक मित्र आहे हो. लगा तुझा इथं मित्र आहे. हा. बर बर बर. देवा तो दारू लय पितो. दारू लय पितो. हा. देवा त्याची दारू कधी सुटल? तुझ्या मित्राची दारू सुटल. कधी देवा? अरे तुझ्या मित्राची दारू सुटल कधी? जेव्हा त्याचा लिव्हर फुटल तेव्हाच त्याची दारू सुटल. होय देवा. हा आणखीन एक कोड विचारू. जरा सोपं विचार. हो, सोपं या सोपं. भागात लोक हुशार आहेत र. हा देवा. त्या पट्यात जरा लोक हुशार आहेत. जरा रान बघून पेरत जा. हा देवा. हो हा देवा. हा. माझ्याकडे काळी कोंबडी आहे. लगा सप्ताह चालू आहे. जागराची सेवा आहे आज. कोड तरी आहे का? हा माझ्याकडे काळी कोंबडी आहे. बर. ती काळी असून पांढरा अंड का देते? तुला सोपं विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो काय? चेष्टा नाही देवा. हा मस्करी करत होतो. मस्करी करायला देव काय तुला पोल्ट्रीत कामाला वाटलं का? रे नाही देवा. सांगा की. सांगावंच लागतंय. हा. 3.5 मीटर कापड घे. हा. 4 घड्या घाल. 86 लिंबू घे. 87 फोडी कर. 88 रंगवत. गुलाल घे. सुतळी घे. बांबू घे. लाय टाक. चिल्ल टाक. त्याचं गटोडं बांध. हा. आणि कोंबडीच्या कुठं गळ्यात बांध. गळ्यात. बर बर देवा. हा एवढं वजन कोंबडी राहील का? जर कोंबडी वजन मिली तर मग अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतोय? अरे बऱ्याच वर्षानंतर या कुंभार पिंपळगाव नगरीमध्ये माझी पहिलीच फेरी आली. मोठी ढेंड बाजूनी गोळा झाली. पण नवीन कपडा सफेद कपडा खिसाखाली आली. लोक 100च्या नोटा बाजूला दाबून चिलर टाकू लागली. खरं देवा. आणि लोक मधूनच उठून जाऊ लागले. खरं देवा. आई राजा बघून घे. आईचा जोगबा. तुम्ही म्हणताल महाराज किती सुंदर असा आमचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. जागराची सेवा आहे. तुम्ही कोंबडं बोकडं म्हणताय असं काही मनामध्ये प्रश्न आला असेल. मी काय म्हणलं लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं. लक्ष देऊन ऐका. प्रत्येक माणूस आहे. प्रत्येक जीव आहे. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात. प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात. रजगुण सत्वगुण आणि तमोगुण. ऐका. रजगुण सत्वगुण आणि तमोगुण. ऐका. ह्या 3 गुणाची 3 दगड घ्यायची. अशी चूल मांडायची. त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा. वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची. आणि आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले. ते म्हणजे कोणते? जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत. जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत. जे आपल्याला संसारही करू देत नाहीत. काम क्रोध बकरा उजार खुमाईच्या. सांगा घ्या यायचे. हा विष्णू अन्न. बरोबर. सांगा. हा रत्नमाला कडाष्टी नगर जिल्हा त्यांच्याकडून आलो होय. धन्यवाद. तुमचं कोण? तुम्ही मधलं एजंट आहे का? बाई असं आहे का? ओके. धन्यवाद.
लोंढेबाई यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद. ओके चला ऐका. आईचा जोगवा मागवणी ठेविला, जाऊनी नवस महाद्वारी फेडिला, एका जनार्दनी एकपणे देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. आई राजा उधे यानंतर सुंदर असं दुसरं भारूड होईल. यानंतर सुंदर असं दुसरं भारूड पाहायचं आहे, आपल्याला ऐकायचं आहे. यानंतर सुंदर असं दुसरं भारूड होईल. सगळ्यांनी एकदा हाताने टाळी वाजवायची, मुखानं नामस्मरण करायचं. आणि कार्यक्रम कीर्तनाला तुम्ही 2 तास बसलात, कार्यक्रम 1 तास होणार आहे. त्याच्यामुळं कोणीही आपली जागा सोडायची नाही. फ्रेश आनंदात बसा. आम्ही एवढ्या लांबून आलोय.